नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या पिरियडला आपण निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट बघितलं होतं. लक्षात एक्सरसाइज 1.3चे फर्स्ट थ्री क्वेश्चन्स आपण कंप्लीट केले होते. आता क्वेश्चन नंबर 4 यामध्ये सुद्धा 4 सब क्वेश्चन आहे. त्यातले मी 2च सॉल्व करणार आहे, 2 तुमच्यासाठी होमवर्कला ठेवणार आहे. लक्षात. त्याच्यानंतर आपण 1.4 स्टार्ट करणार आहोत. एक्सरसाइज 1.3 कंप्लीट होईल, 1.4 स्टार्ट करणार आहोत त्याच्यानंतर. आता 1.3 मधला हा 4th क्वेश्चन बघा, अतिशय इझी आहे. फर्स्ट क्वेश्चन्स काय दिलेला आहे तिथं, म्हणजे क्वेश्चन हाच आहे, पण राईट कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द गिव्हन स्टेटमेंट. याच्यामधला फर्स्ट आहे इफ. आता कॉन्व्हर्स, इन्व्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह फक्त इम्प्लाईजमध्येच आहे, म्हणजे इफ देनमध्येच येतो, बाकी कोणामध्ये येत नाही. इफ ज्या स्टेटमेंटला लागलेला असतो तो पी, म्हणजे पी दिसतो तुम्हाला किती, एक्स इज लेस दॅन वाय. आणि क्यू कोणतं स्टेटमेंट आहे, एक्स स्क्वेअर इज लेस दॅन वाय स्क्वेअर. लक्षात. आणि दोन्ही रिअल नंबर्स आहेत. बरं आता पी इम्प्लाइज क्यू हा गिव्हन स्टेटमेंट दिलेला आहे, जॉईंट स्टेटमेंट म्हणून आपण कंबाईन स्टेटमेंट इफ देनच्या फॉर्ममध्ये आहे. आता कॉन्व्हर्स करताना काय करतो आपण बघा. कॉन्व्हर्स काय सांगा, कॉन्व्हर्स असतो क्यू इम्प्लाइज पी, म्हणजे उलटं करायचं. जो इफ आहे तो क्यूला जॉईन करायचा, देन आहे तो पीला जॉईन करायचा. मग काय येणार आहे आन्सर सांगा इथं. कॉन्व्हर्सचं येणार आहे इफ एक्स स्क्वेअर है ना इज लेस दॅन वाय स्क्वेअर, देन एक्स इज लेस दॅन वाय. हे स्टेटमेंट झालं कॉन्व्हर्स. इनव्हर्स, पी इम्प्लाइज क्यूचं इन्व्हर्स काय येणार आहे सांगा, निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. निगेशन पी आहे तो, निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू आहे, बरोबर का. निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू, म्हणजे जो काय पहिला आहे त्याचंच निगेशन इफने जॉईन करा, दुसरा आहे त्याचं निगेशन देनने जॉईन करा. मग मला सांगा आता पीचं निगेशन, पी काय इथं एक्स इज लेस दॅन वाय. आपण काय लिहू शकतो याचं निगेशन, एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय. लेस दॅन आहे ना इथं, लिहा इथं इफ एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय, देन पुढे काय म्हटलेलं आहे, परत दुसऱ्याचं निगेशन एक्स स्क्वेअर इज लेस दॅन आहे, मग असं लिहू शकतो देन एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू काय येणार वाय. इक्वल टू, इथे इक्वल टू आहे होतं का आपल्या याच्यामध्ये, नाही आहे, म्हणजे आता आपण निगेटिव्ह घेताना इक्वल टू घ्यायचं. लेस दॅन असेल तर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, लेस दॅन असेल तर ग्रेटर दॅन ऑर. आता कॉन्ट्रापॉझिटिव्ह याचं कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय येणार, याचं उलटं, निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी, म्हणजे दुसऱ्याचं निगेशन देन पहिल्याचं निगेशन. दुसऱ्याचं निगेशन काय येणार आहे, इफ एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय स्क्वेअर, देन एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय. कॉन्व्हर्स समजलं काय आहे, उलटा केला, म्हणजे आधी क्यूला लिहिला. क्यू काय इथं सांगा, एक्स स्क्वेअर इज लेस दॅन वाय स्क्वेअर, इफने जॉईन केला आहे, बरोबर का. एक्स स्क्वेअर इज लेस दॅन, निगेशन नाही आहे, देन पहिल्यावाला. इन्व्हर्स करताना पहिल्याचं निगेशन देन दुसऱ्याचं निगेशन. पहिल्याचं निगेशन काय येणार, एक्स लेस दॅनचा होणार ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय, देन दुसऱ्याचं निगेशन काय येणार आहे, एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय स्क्वेअर. याचा उलट सिम्बॉल इक्वल टूमध्ये घेऊन कॉन्ट्रास्ट काय येणार आहे, याचा रिव्हर्स, निगेशन ऑफ दिस देन निगेशन ऑफ दिस. इफ निगेशन ऑफ क्यू एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन वाय स्क्वेअर दिसतो ना, देन निगेशन ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय. आता बघा दुसरं स्टेटमेंट, सेकंड स्टेटमेंट काय दिलेलं आहे बघा. ए फॅमिली बिकम लिटरेट इफ. आता इफ हा स्टेटमेंट, या इफ हा कनेक्टिव्ह आहे, द वुमन इज इनिटला इनिट लिटरेटला जॉईन केलेला आहे. याचा अर्थ असा झाला की हा ज्याला इफ असतो तो पी असतो. पी काय दिसतो तुम्हाला, द वुमेन इन फॅमिली इज लिटरेट.
आणि क्यू ए फॅमिली बिकम लिटरेट. असे साधारण 2 स्टेटमेंट जॉईन केले इफ देनने. पी हे दिसतं, क्यू हे दिसतं. पी म्हणजे कोण? वुमन इन द फॅमिली इज लिटरेट. क्यू दिसतं आपल्याला फॅमिली बिकम लिटरेट. आता 2 स्टेटमेंट मिळाले. इफ ज्याला जॉईन केलेला आहे तो, देन ज्याला जॉईन केलेला, बरोबर का. आता कॉन्व्हर्स हे पी इम्प्लाइज क्यू आहे, बरोबर का. पी इम्प्लाइज क्यू. कॉन्व्हर्स काय येणार आहे? कॉन्व्हर्स आधी क्यू घ्यायचा नंतर पी. क्यूला इफ लावायचा, पीला देन. क्यू इथं दिसतं. म्हणजे काय येणार आहे? इफ अ फॅमिली बिकम लिटरेट, इफ अ फॅमिली बिकम लिटरेट, देन वुमन in it is literate. If a family become literate, then the woman is literate. Inverse काय असतं? पहिल्याचं निगेशन इम्प्लाइज दुसऱ्याचं निगेशन. पहिला कोण आहे इथं? म्हणजे पीचं निगेशन. इफ द वुमन इन द फॅमिली इज नॉट लिटरेट. लक्षात, इफ द वुमन in the family is not literate ना, is not literate, then आता काय आहे? दुसऱ्याचं म्हणजे क्यूचं निगेशन. then the family फॅमिली डज नॉट म्हणू आपण, डज नॉट लिटरेट. इफ द वुमन इन द फॅमिली इज नॉट लिटरेट, देन द फॅमिली डज नॉट लिटरेट. निगेशन नॉट लिटरेट. इफ देन. कॉन्व्हर्स इन्व्हर्स आणि आता कोण आहे? कॉन्ट्रापॉझिटिव्ह. कॉन्ट्रापॉझिटिव्ह याचा उलट करायचं. निगेशन ऑफ सेकंडवाला क्यूवाला, निगेशन ऑफ एवाला. मग काय ना सांगा? इफ अ फॅमिली डज नॉट बिकम लिटरेट, देन द वुमन इन द फॅमिली इज नॉट लिटरेट. म्हणजे क्यूवाल्याचं निगेशन घेतलं, क्यूवाल्याचं निगेशन. इफ अ फॅमिली डज नॉट लिटरेट, देन द वुमन इन द फॅमिली इज नॉट लिटरेट. लक्षात, हे झालं कॉन्व्हर्स इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह. त्याच्यानंतर तुम्हाला अजून 1-2 क्वेश्चन आहेत. ते क्वेश्चन तुम्ही 2च क्वेश्चन राहिलेले आहेत. ते 2 क्वेश्चन तुम्ही होमवर्कला सॉल्व करून आणायचे आहेत. इफ द सरफेस एरिया डिक्रीजेस द प्रेशर इन्क्रीजेस. सरफेस एरिया डिक्रीजेस हा झाला पी, प्रेशर इन्क्रीजेस हा झाला क्यू. म्हणजे पी काय सांगतो? सरफेस एरिया डिक्रीजेस, आणि क्यू प्रेशर इन्क्रीजेस. झालं, पी इम्प्लाइज क्यू, बरोबर का. व्होल्टेज इन्क्रीजेस पी, करंट डिक्रीजेस क्यू. लक्षात, हे 2 होमवर्कला तुम्ही ट्राय करायचे आहे. लक्षात. तर अशा प्रकारे आपण एक्सरसाइज 1.3 टोटल कंप्लीट केलेली आहे. चला, आत्ता आपण एक्सरसाइज 1.4 कडे जाणार आहोत. 1.4 समजण्यासाठी तुम्हा लोकांना आधी निगेशनचे रूल मगाशी सांगितले होते, आता परत सांगतो. निगेशन ऑफ पी अँड क्यू काय असतं? निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ क्यू. अँड असेल तर ऑर, दोघांचंही निगेशन. निगेशन ऑफ पी और क्यू, बोला. निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू, बरोबर. निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू, पी तसाच अँड निगेशन क्यू. आणि निगेशन ऑफ पी डबल इम्प्लाइज क्यू काय ना, पी अँड निगेशन क्यू. ऑर
क्यू अँड निगेशन पी. 1 बाय 1 एकाला निगेशन ते नंतर दुसऱ्याला निगेशन. आलं लक्षात. अजून एक निगेशन ऑफ निगेशन पी इक्वल टू काय मिळतो पी. हे रूल तुम्हाला आता लक्षात ठेवावं लागतील पुढच्या एक्सरसाइजसाठी. ती पण आता आपण सुरू करणार आहोत. एक्सरसाइज किती 1.4. एक्सरसाइज 1.4 स्टार्ट. 1.4 बोला. एक्सरसाइज 1.4 मध्ये काय युजिंग रूल ऑफ निगेशन. निगेशनचे रूल आत्ताच बघितले. राईट निगेशन. इथे इम्प्लाइज दिसतो. काय दिसतो इम्प्लाइज. काय दिसतो इम्प्लाइज. काय आहे निगेशन ऑफ पी नाही आहे इथं क्यू आहे. निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज पी. ठीक आहे. कोणाचं निगेशन काढायचं आहे या संपूर्ण स्टेटमेंटचं निगेशन काढायचं आहे. कसं लिहिणार निगेशन ऑफ संपूर्ण स्टेटमेंट निगेशन क्यू इम्प्लाइज पी. आत्ताच सांगितलं मी. इम्प्लाइजमध्ये बघा निगेशन काय आहे. इम्प्लाइजमध्ये निगेशन आहे हा जो पहिला कोणीही असो तो आहे तसाच ठेवायचा अँड दुसऱ्याचं निगेशन घ्यायचं. पहिले इथे कोण आहे पहिले आहे निगेशन क्यू. आहे तसाच ठेवा निगेशन क्यू अँड लावा आणि दुसऱ्याचं काय आहे निगेशन. दुसऱ्याचं निगेशन काय होणार निगेशन पी. समजलं आहे. आता पुढे बघा. अँडमध्ये निगेशन ऑफ पी अँड निगेशन क्यू. अँडचा ऑर बनतो पहिल्याचं निगेशन और दुसऱ्याचं निगेशन. काय होणार पहिल्याचं निगेशन पी और दुसऱ्याचं पण निगेशन. पण दुसरा पण निगेशनच आहे. निगेशन हा निगेशन ऑफ दुसरा काय इथं निगेशन क्यू. आत्ताच सांगितलं निगेशन ऑफ निगेशन काय असतं. निगेशन ऑफ निगेशन बघा निगेशन ऑफ निगेशन पी काय असतो पी. या ठिकाणी काय येणार निगेशन ऑफ निगेशन काय येणार क्यू. म्हणजे फायनल आन्सर काय आलं निगेशन ऑफ पी और क्यू. निगेशन ऑफ पी और क्यू. आता याचंही सांगा. याचं बरोबर सेम इथे अँड आहे तर इथे काय आता आर. निगेशन ऑफ पी और निगेशन क्यू. मी सांगितलं निगेशन ऑफ फर्स्ट ऑरचा होणार अँड निगेशन ऑफ सेकंडचं हा सेकंड आहे याचं निगेशन. परत निगेशन ऑफ पी अँडचा होतो नाही आता अँड तर झालाच. निगेशन ऑफ निगेशन काय झाला पॉझिटिव्ह. आत्ता लक्ष द्या. चौथा आता थोडं लांबच चाललं आहे. चौथ्यामध्ये काय आहे निगेशन ऑफ होल स्टेटमेंट पी और निगेशन क्यू अँड आर. आता इथे ही ब्रॅकेट एक स्टेटमेंट म्हणू हे दुसरं आणि ते अँडने जोडलं. अँडने असेल तर काय करतो आपण ऑर लिहितो. काय लिहितो ऑर. आणि निगेशन ऑफ पहिली निगेशन ऑफ दुसरा. लिहिताना काय लिहिणार निगेशन ऑफ फर्स्ट कोण आहे पी और निगेशन क्यू. अँडचं काय झाला ऑर. निगेशन ऑफ दुसरं कोण आहे आर. पण अजूनही एक ते जॉईंट कंबाईन स्टेटमेंट दिसतं ना कंपाऊंड स्टेटमेंट. त्याचं ऑर आहे तर त्याचं निगेशन काय होणार अँड. परत इथे सॉल्व करू आपण. निगेशन ऑफ पहिला पी हा निगेशन आहे बाहेर म्हणून त्याचं निगेशन काढावंच लागणार आहे. ऑरचं काय होणार अँड निगेशन ऑफ दुसरा. निगेशन ऑफ दुसरा इथे निगेशन क्यू आहे. निगेशन ऑफ हा दुसरा ब्रॅकेट कंप्लीट और निगेशन ऑफ आर. आता हे ब्रॅकेट व्यवस्थित सॉल्व करू. निगेशन ऑफ पी अँड आहेच निगेशन ऑफ निगेशन पॉझिटिव्ह झाला और निगेशन ऑफ आर. समजलं काय केलं. हा निगेशन ऑफ पी और निगेशन क्यू हा फर्स्ट मानला आहे. फर्स्ट अँड सेकंड म्हणजे निगेशन ऑफ फर्स्ट अँडचा झाला और निगेशन ऑफ सेकंड. आता ही ब्रॅकेट पण सोडवावं लागणार कारण या ब्रॅकेटचा होल निगेशन आहे. निगेशन ऑफ फर्स्ट ऑरचा होणार अँड निगेशन ऑफ सेकंड. पण निगेशन ऑफ निगेशन काय होतो कॅन्सल होतो राहतो क्यू. निगेशन ऑफ पी अँड क्यू और निगेशन ऑफ आर. आले आता कोण आहे पाचवा याचं निगेशन काढताना काय करणार ब्रॅकेट लिहा. पी इम्प्लाइज पी और निगेशन क्यू काही हरकत नाही. हा फर्स्ट आहे हा एवढा ब्रॅकेट सेकंड आहे. इम्प्लाइजने जोडला. इम्प्लाइजमध्ये काय सांगितलं होतं मी इम्प्लाइज असेल तर पहिला तसाच अँड दुसऱ्याचं निगेशन. बघा इम्प्लाइज असेल तर काय होतं इम्प्लाइज असेल दिसतं ना तर पहिला आहे तसाच अँड दुसऱ्याचं निगेशन. पहिला इथे कोण आहे मग पी.
ते पी अँड दुसऱ्याचं निगेशन झालं आहे. पी तसाच अँड तसाच. आता दुसऱ्याचं निगेशन इथे पण एक कंपाऊंड स्टेटमेंट आहे, हे पण सोडवू शकतो आपण. मग काय येणार आहे सांगा, ऑरचं काय होणार आहे, अँड निगेशन ऑफ फर्स्ट अँड निगेशन ऑफ सेकंड. सेकंड इथे कोण आहे, निगेशन क्यू आहे ना, निगेशन ऑफ सेकंड. परत पी अँड, बोला पुढं, निगेशन पी अँड क्यू. पी अँड निगेशन पी अँड क्यू. पुढं 6 निगेशन पी अँड क्यू ऑर. निगेशन कोणाला आहे, होलला आहे का, नाही यालाच आहे फक्त. आणि दोघांच्यामध्ये कोण आहे, ऑर आहे. म्हणजे निगेशन ऑफ पहिल्यावाला है ना, ऑर दुसऱ्यावाला. निगेशन ऑफ ऑरवाला काय असतो, निगेशन ऑफ हा पहिला अँड निगेशन ऑफ दुसरा. निगेशन ऑफ पहिला कोण आहे, निगेशन पी अँड क्यू अँड निगेशन ऑफ दुसरा पी ऑर निगेशन क्यू. पी अँड निगेशन क्यू. बघा आता हा होल निगेशन आहे तर, आणि याचाही हा होल आहे. निगेशन निगेशन काय होतो, निगेशन ऑफ निगेशन पी पी होतो, तसा निगेशन ऑफ निगेशन काय होणार, इथं पी अँड क्यू होणार. बरोबर का. हा आला अँड. इथं पी ऑर निगेशन क्यू, ऑरचा टेबल वापरा, ऑरचा रूल काय येणार आहे सांगा, निगेशन ऑफ पी ऑरचा बनतो अँड निगेशन ऑफ निगेशन क्यू, निगेशन ऑफ निगेशन क्यू. मग काय येणार, पी अँड क्यू हा झाला अँड ऑरचा अँड झाला तो. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये निगेशन पी अँड निगेशन निगेशन लक्षात आलं का. होलचं निगेशन काढायचं आहे मला, होलचं म्हणजे निगेशन ऑफ हा फर्स्ट अँड दिसू का, निगेशन ऑफ फर्स्ट. हा निगेशन म्हणजे निगेशन रूलमधला फर्स्ट, म्हणजे निगेशन सहित आहे तो फर्स्ट. आणि हा अँड ऑरचा काय लिहिला अँड, आणि याचा काय झाला निगेशन सेकंड. बरं निगेशन निगेशन पॉझिटिव्ह झाला, पी अँड क्यू ॲज इट इज. अँड आला, ऑरचा अँड बनलेला आहे तो. मग इथे पण पी ऑर हा दुसरा आहे ना, फर्स्ट ऑर सेकंड, ऑरचा बनणार अँड निगेशन ऑफ फर्स्ट अँड निगेशन ऑफ सेकंड. निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ सेकंड, पण इथे निगेशन क्यू आहे. निगेशन निगेशन काय झाला पॉझिटिव्ह. मग काय आलं आन्सर, पी अँड क्यू अँड निगेशन पी अँड क्यू. बरं पुढं आता याचं निगेशन काढायचं आपल्याला. निगेशन ऑफ ही ब्रॅकेट पी ऑर निगेशन क्यू इम्प्लाइज पी अँड निगेशन क्यू. आता लक्षात आहे, इम्प्लाइज आहे, इम्प्लाइजमध्ये मी काय सांगितलं होतं, पहिला आहे तसंच दुसऱ्या अँड लिहून दुसऱ्याचं निगेशन. म्हणजे पी ऑर निगेशन क्यू आहे तसाच अँड दुसऱ्याचं निगेशन. चला आता दुसऱ्याचंच निगेशन करायचं आहे, पी ऑर निगेशन क्यू अँड, बोला अँडचं ऑर होतं, निगेशन ऑफ पहिला ऑर निगेशन ऑफ दुसरा. निगेशन ऑफ दुसरा, दुसरा इथे निगेशन क्यूचा आहे, पी ऑर निगेशन क्यू अँड निगेशन पी ऑर क्यू, निगेशन पी ऑर क्यू. दिस इज द फायनल निगेशन ऑफ द स्टेटमेंट्स. किती झाला, 7th झाला. किती आहे एकूण, 8 आहे. 8 आहे ना. बरं 8 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन होमवर्कला ठेवतो मी, तो तुम्हाला करता आला पाहिजे. आता क्वेश्चन नंबर 2, विदाऊट युजिंग इफ देन राईट. इफ देन न लिहिता हे स्टेटमेंट लिहायचं आहे. इफ देन बिलकुल लिहायचं नाही, तरी स्टेटमेंटचं आन्सर आलं पाहिजे. त्यासाठी कोणता तरी एक रूल वापरावा लागेल. रूल कोणता आहे, ज्याच्यामध्ये इफ देन नसताना. मग माझ्याकडे एक रूल होता, लक्षात आहे का, असा आहे, पी इम्प्लाइज क्यू हा झाला इफ देन इज लॉजिकली इक्विलंट टू निगेशन पी ऑर क्यू. याच्यामध्ये इफ देन दिसतो का नाही, पण ते दोघंही कशा लॉजिकली इक्विलंट आहे. म्हणून मी हे तो टेबल सांगताना तुम्ही सांगितलं होतं, इम्पॉर्टंट व्हॅल्यू आणि न्यूमेरिकल सॉल्व करताना कधी कधी याच्या बदल्यात हे पण लिहावं लागतं. दोघांच्या व्हॅल्यू कशा आहे, सेम आहे. कशा आहे, सेम आहे. मग तुम्हाला पी माहिती आहे काय, अ मॅन इज जज हा झाला पी. द मॅन इज ऑनेस्ट हा झाला क्यू. मग मी लिहितो पी मॅन इज जज आणि क्यू काय आहे, मॅन इज ऑनेस्ट ना.
दोन्ही स्टेटमेंट मिळाले. मग आता सांगा इफ देन न करता काय करणार, निगेशन ऑफ पी. याचं काय येणार आहे आन्सर, मॅन इज नॉट जज. मॅन इज नॉट जज ऑर ही इज. आता मॅन डबल लिहायची गरज नाही, ही इज इथे निगेशन आहे का नाही, ऑर ही इज ऑनेस्ट. मॅन इज जज ऑर ही इज ऑनेस्ट. इफ हा झाला पी. पी म्हणजे कोणतं स्टेटमेंट आहे, रॅशनल नंबर आहे पी. √2 इज अ इरॅशनल नंबर, हे झाला क्यू. परत पहिल्याचं निगेशन, फर्स्टचं काय घेणार निगेशन, ऑर सेकंडचं ऑर सेकंड. म्हणजे इथे काय ना 2 इज नॉट रॅशनल नंबर, रॅशनल नंबर, ऑर √2 इज इरॅशनल नंबर, √2 इज इरॅशनल नंबर. आलं लक्षात. इफ 2 इज नॉट रॅशनल नंबर देन √2 इज इरॅशनल नंबर. आता याच्यातलं सांगा, एफ ऑफ 2 इज इक्वल टू 0 हा झाला पी, एफ एक्स इज डिव्हिजिबल बाय x-2 हा झाला क्यू. मग इफ देन सोडून कसं लिहिणार आहे, लॉजिकली इक्विव्हॅलेंट आहे. एफ ऑफ 2 निगेटिव्ह आहे, याचा निगेशन, याचा अर्थ काय, नॉट इक्वल टू 0 ऑर एफ एक्स इज डिव्हिजिबल बाय x-2. झालं. इफ देन आपण याच्यातून काढून टाकले आणि त्याच्याच लॉजिकली इक्विव्हॅलंट स्टेटमेंटचा वापर केला, ज्याच्यामध्ये इफ आणि देन येणार नाही. इथं ऑर आला, इफ देन आला का नाही. आपल्याला काय विचारलेलं आहे, विदाऊट युजिंग इफ देन. इफ देन न वापरता आपल्याला हेच स्टेटमेंट परत लिहायचे आहे. अशा मनाने नाही लिहित आहेत, ॲज पर रूलच लिहावे लागतील. आलं लक्षात. आणि या एक्सरसाइजमधला लास्ट क्वेश्चन आहे, विदाऊट युजिंग द ट्रूथ टेबल प्रूव्ह दॅट. हा क्वेश्चन मात्र आपण नेक्स्ट पिरियडला घेणार आहोत, प्रूव्ह दॅटचा. आलं लक्षात. कारण याला आता तुम्हाला तो टेबल लर्न करावा लागणार आहे, जो मी मोठा टेबल दाखवला होता पुस्तकात आहेच तो तुम्ही बघा. एकदा मी परत तो टेबल दाखवेल पुढच्या पिरियडला, आणि मग हे क्वेश्चन सॉल्व करूया आपण. हे सॉल्व करताना, म्हणजे हे स्टेटमेंट सॉल्व करताना तुम्हाला प्रत्येक स्टेपला कुठलं तरी रिझन असेल, कोणत्या नियमानुसार आपण ती स्टेप आणली, लॉजिक आहे की नाही, ते आपल्याला बघून मग ते सॉल्व करावं लागणार आहे. तर ते आपण नेक्स्ट पिरियडला घेणार आहोत. ओके, भेटूया पुढच्या पिरियडला.